नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आर आर क्लासेस या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. भरपूर दिवसापासून आपण व्हिडिओ बनवत नव्हतो, पण आता आपण व्हिडिओ बनवायला चालू केलेला आहे. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर म्हटलं तर MSBT मध्ये म्हणजेच पॉलिटेक्निक मध्ये तुम्ही शिकत असाल, इलेक्ट्रिकल मध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जर तुम्ही तिसऱ्या सेमिस्टरला असाल, म्हणजेच काय तुम्ही सेकंड इयरचा पहिल्या सेमिस्टर मध्ये जर अभ्यास करत असाल, तर यासाठी खूप महत्वाचा असा व्हिडिओ आपण बनवणार आहात. आणि हा जो काही व्हिडिओ आहे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. पहिल्या चॅप्टर मधील पहिलाच कन्सेप्ट आहे आणि तो कन्सेप्ट जर तुम्हाला समजला तर पुढे जाणार आहात, अन्यथा जाणार नाही. तर वेळ न घेता लगेच आपण जे सिलेबसला चालू करणार आहोत. तर आपला सिलेबस बघा काय आहे. टाइप्स ऑफ एसी सर्किट्स. आपल्या इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क मध्ये असा टॉपिक आहे म्हणजे एसी सर्किट. त्यातले पहिले 3 चॅप्टर जे काही आहेत ते प्युअर एसी सर्किट आहेत आणि त्यानंतरचे काही दुसरे 2 चॅप्टर आहेत ते डीसी वरती आहेत. तर आपल्याला जे काही डीसी बघायचे आहेत ते नंतर, पण आता आपण एसी बघूयात. पण जे काही तुम्ही बघत असाल किंवा तुम्हाला जर शिकायचंच असेल की बाबा डीसी मध्ये शिकायचं आहे, तर डीसीचे जे काही व्हिडिओ आहेत ते आपण या चॅनलवरती टाकलेले आहेत. मग तिथं तुम्ही जाऊन बघू शकता, काही अडचण नाही. जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स मध्ये शिकत असाल तर पहिले 2 चॅप्टर जे काही आहेत ते तुमचे डीसी वरती आहेत आणि त्यानंतर एसी आहे. मग एसी खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही इलेक्ट्रिकल मध्ये शिकत असाल तर खूप खूप महत्वाचं आहे. आणि पॉलिटेक्निक वरून जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी जाता तेव्हा यामध्ये 100% क्वेश्चन बघायला भेटतील. आणि आज जे काही मी कन्सेप्ट घेणार आहे ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी खूप महत्वाचं आहे. जरी तुमची इंजिनिअरिंग झाली असेल, जरी तुमचा ITI झाला असेल, जरी तुमचा पॉलिटेक्निक झाला असेल, तरी हा व्हिडिओ स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत बघा. 100% तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आणि यामधील जे काही क्वेश्चन आहेत 100% कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये येणार आहे, म्हणजे येणार आहे. तर आपल्याला शिकायचं आहे बाबा काय आहे बघा, टाइप्स ऑफ एसी सर्किट. मग एसी तर सर्किट आहे, एसी तर सर्किट आहे, मग ह्याच्यामध्ये टाइप्स कोणते आहेत? मग मला सांगा तुम्ही. सर्वात महत्वाचे, लोड किती आहेत रे? डिपेंड्स ऑन लोड. सर्किट्स आर डिपेंड्स ऑन लोड. म्हणजे जे काही सर्किट्स आहेत ते सर्किट्स लोड वरती डिपेंड आहेत. कशावरती आहेत? लोड वरती. मग मला सांगा लोड कोणते कोणते आहेत रे? टाइप्स ऑफ लोड सांगा बरं. आपण शिकलेले आहेत टाइप्स ऑफ लोड. मग लोड कोणते कोणते आहेत? लोड सांगा बरं, लोड कोणते कोणते आहेत? मग आपण जे काही वापरतो, जे काही तुम्ही इलेक्ट्रिसिटी वापरतात, मग ते इलेक्ट्रिसिटी कशा कशासाठी लावता रे? तर त्यासाठी लोड आहेत बघा. रेजिस्टिव्ह लोड. कोणते आहेत? रेजिस्टिव्ह लोड आहे, बरोबर. रेजिस्टिव्ह लोड पहिला झाला रेजिस्टिव्ह, दुसरा झाला इंडक्टिव्ह. काय आहे? इंडक्टिव्ह लोड, बरोबर. आणि त्यानंतर जो काही तिसरा आहे ते काय? कॅपॅसिटिव्ह लोड. ओके, किती आहेत? कॅपॅसिटिव्ह लोड म्हणजे काय? रेजिस्टिव्ह लोड, रेजिस्टिव्ह लोड, इंडक्टिव्ह लोड अँड कॅपॅसिटिव्ह लोड, असे किती आहेत रे? 3 लोड आहेत. मग हे 3 लोड आहेत. कधी कधी ह्या दोघांचं कॉम्बिनेशन होऊ शकतं, कधी कधी ह्या दोघांचं, कधी कधी सगळ्यांचं कॉम्बिनेशन होऊ शकतं. मग यावरती सर्किट पडतात. यावरती काय पडतात? सर्किट. म्हणून आपल्या इलेक्ट्रिकल म्हणजे एसी मध्ये, इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये 3 टाईप आहेत. ते 3 टाईप कोणते कोणते? एक आहे इंडक्टिव्ह सर्किट, प्युअर इंडक्टिव्ह सर्किट. दुसरा आहे प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट आणि तिसरं आहे प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट. आता प्युअर म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? प्युअर काय असतं? प्युअर माहिती आहे का नाही? सगळ्यांना माहित असायला पाहिजे. प्युअर म्हणजे काय? भेसळयुक्त. म्हणजे आपले तुकाराम साहेब, जे काही आपले तुकाराम मुंडे साहेब आहेत, त्यांनी चांगलं कार्यरत म्हणजे कार्य करत आहेत. म्हणजे भेसळयुक्त अन्न आपल्यासाठी देण्यासाठी, म्हणजे आपल्याला आपल्या जीवनाकरिता जास्त जीवन आपण टिकून राहावं किंवा आरोग्यदायी राहावं यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न करतात. कशासाठी? प्युअर भेटावं, म्हणजे भेसळयुक्त भेटावं. म्हणजे याचा अर्थ की दुसरा कंटेंट त्याच्यामध्ये नसू नये. म्हणजे ते आपल्या इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये जर बघायला गेलं तर काय काय आहेत बघा. पहिलं आहे प्युअर, प्युअर इंडक्टिव्ह सर्किट. बघा, प्युअर इंडक्टिव्ह सर्किट. दुसरा आहे प्युअर प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट, कॅपॅसिटिव्ह सर्किट. आणि तिसरं आहे प्युअर प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट, प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट. बघा, प्युअर रेजिस्टिव्ह, प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट. ओके, बघा आपले किती आहेत रे? 3 आहेत. कोणते कोणते? प्युअर इंडक्टिव्ह सर्किट, प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट आणि प्युअर आहे रेजिस्टिव्ह सर्किट. अशा टाइपचे आपले काय आहेत?
इलेक्ट्रिकल सर्किट आहेत, राईट. मग या इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये आपल्याला बघायचे आहेत हे 3 टाइपचे सर्किट झाले. पण सर्वात महत्वाचं जर म्हटलं तर काय रे बाबा याच्यामध्ये हे सर्किट म्हणजेच काय, फक्त आणि फक्त त्या ठिकाणी इंडक्टर राहणार आहे. म्हणजे बघा हा या ठिकाणी दुसरं काहीच काम पुन्हा नसणार आहे. तर या ठिकाणी काय असेल बघा, हा एसी बरोबर, म्हणजे डज नॉट एनी कंटेंट विदाउट इंडक्टर. म्हणजे या ठिकाणी कितीतरी असेल तर या ठिकाणी काय असू शकतो, फक्त आणि फक्त इंडक्टर असू शकतो. इथं आहे एसी सोर्स, हे या ठिकाणी काय एसी सोर्स आणि याच्यातून करंट फ्लो होणार आहे. मग ते कोणता, एसी करंट फ्लो होणार आहे. कोणता, एसी करंट फ्लो होणार आहे. म्हणजे हा काय झाला, प्युअर इंडक्टिव्ह सर्किट झाला. तसं जर प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट जर म्हटलं तर ते कसं असेल बघा, या ठिकाणी फक्त कॅपॅसिटर असेल, या ठिकाणी काय असणार आहे, फक्त एसी सोर्स असेल. हा काय असेल, एसी सोर्स, या ठिकाणी कॅपॅसिटन्स आणि याच्यातून काय झाला, आय एसी म्हणजेच काय झालं, प्युअर एसी करंट फ्लो होतोय. आणि दुसरे जे काही केस आहे ती तिसरी केस आहे तुमचा रेजिस्टन्स. काय आहे, हा झाला तुमचा रेजिस्टन्स. ओके, या ठिकाणी सुद्धा काय प्युअर एसी असायला पाहिजे. हा आहे तुमचा आय एसी आणि इथं आहे एसी सर्किट आणि त्यानंतर हा रेजिस्टन्स. पण रेजिस्टन्स जे काही असतो ते बघा डीसी साठी असतो, बरोबर. रेजिस्टन्स काय असतोय, डीसी साठी असतोय. मग ह्याच्यावरती जे काही मी सांगणार आहे, म्हणजे मी काय सांगणार आहे बघा, रिएक्टन्सचा कन्सेप्ट सांगणार आहे आणि इम्पिडन्सचा सर्किट सांगणार, इम्पिडन्सचा कन्सेप्ट सांगणार आहे. रिएक्टन्स अँड इम्पिडन्स हे खूप महत्वाचे आहेत. मग हे जर आपल्याला जर समजलं तर चांगली गोष्ट आहे, अन्यथा किती अवघड आहे बघा बरं. म्हणजे रेजिस्टन्स आहे, त्याच्यानंतर रिएक्टन्स आहे आणि इम्पिडन्स आहे, एवढी गोष्टी आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. म्हणजे रिएक्टन्स काय असतो, आता रेजिस्टन्स तर तुम्हाला माहितीच असेल, काय असतं रे सांगा बरं मला. रेजिस्टन्स म्हणजे सांगा बरं काय आहे. आपण वारंवार सांगत आलेलो आहोत. म्हणजे रेजिस्टन्स काय काम करत असतं, काय नाही, कशा टाइप मध्ये काम करतो किंवा कुठं काम करतो, हे सगळ्या गोष्टी आपण शिकवलेत, राईट. नाही शिकला असाल तर तुम्ही ह्या आपल्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ बनवलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही आरामात बघू शकता. म्हणजे रेजिस्टन्स जे काही काम करत असतो ते फक्त आणि फक्त प्युअर डीसी ला काम करत असतं. कोणाला, प्युअर डीसी साठी. मग त्या ठिकाणी म्हणतात रेजिस्टन्स. म्हणजे रेजिस्टन्सची प्रॉपर्टी काय सांगा बरं मला थोडक्यात. म्हणजे रेजिस्टन्सची प्रॉपर्टी सांगू शकता का नाही सांगू शकत सर, आम्हाला तर येते. हो येते, चांगल्यात तुम्ही, हुशारात, तुम्हाला येतेच. मग रेजिस्टिव्हची म्हणजे रेजिस्टन्सची प्रॉपर्टी अशी आहे की इट इज ऑफर टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. इट इज ऑफर टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे ऑफर केलं जात असतं. ऑफर म्हणजेच काय, असं काही सेल का, नाही. ऑफर म्हणजेच काय, अपोजिशन. म्हणजे काय करतो तो, अपोज केलं जात असतं. मग कोणाला, एसी म्हणजे काही इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार आहे त्याला अपोज करण्याचं काम कोण करत असतं, तर रेजिस्टन्स. मग रेजिस्टन्स हे सहसा वापरले जात असतं डीसी मध्ये, पण एसी मध्ये वापरलं जात असतं रिएक्टन्स. काय वापरलं जात असतं रे, एसी मध्ये रिएक्टन्स वापरलं जात असतं. मग आपल्याला शिकायचं आहे व्हॉट इज मीन बाय रिएक्टन्स अँड टाइप्स ऑफ रिएक्टन्स. व्हेरी 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 इम्पॉर्टंट कन्सेप्ट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे जर तुम्हाला समजलं रे तर पुढचे जे काही सर्किट्स आहेत ते असं एकदम खणकेत तुम्ही काढणार आहात, एवढी मी तुम्हाला आश्वासन देतो आणि गॅरंटी सुद्धा देतो. मग तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि तुम्हाला समजेल याची मी खात्री करतो. आणि आता आपल्याला बघायचं आहे जे काही कंटेंट आहे किंवा जे काही आपला सिलेबस आहे, या सिलेबस मध्ये नेमकं काय आहे ते बघू. म्हणजे काय आहे बघा, रिएक्टन्स काय असतो आणि इम्पिडन्स काय असतो. व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. जर हा समजला तर पुढचा जो काही एसी सर्किट आहे ते एकदम असं मजेत समजणार आहे. आणि त्या समजणार नाही तर आता टाइप्स ऑफ सर्किट तुम्हाला समजलं कोणते, मला सांगा टाइप्स ऑफ सर्किट कोणते कोणते. एसी सर्किट कोणते कोणते, इंडक्टिव्ह सर्किट, प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट आणि प्युअर रेजिस्टिव्ह सर्किट. मग त्याचे पॉवर फॅक्टर वगैरे वगैरे आपण झालेले आहेत, सगळे बघून घ्या. तर आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ रिएक्टन्स. म्हणजे काय लिहू आपण इथं, रिएक्टन्स. ओके, फक्त आपण बघू रिएक्टन्स. बघा रिएक्टन्स हा खूप इम्पॉर्टंट आहे. इट इज डिनोटेड बाय एक्स. इट इज डिनोटेड बाय एक्स. आता रिएक्टन्स म्हणजे काय बघा, देर आर टू टाइप्स ऑफ रिएक्टन्स. बरं थांबा, रिएक्टन्सची डेफिनेशन अशी आहे माहितीये का, वाटल्यास तुम्ही लिहून घ्या किंवा आपल्या बुक्स मध्ये आहेत तिथून सुद्धा घेऊ शकता किंवा गुगल वरून सुद्धा घेऊ शकतात. मिळते जुळती आहे ते मी सोप्या भाषेमध्ये म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा रिएक्टन्स म्हणजे काय, इट इज द प्रॉपर्टी विच अपोज टू द फ्लो ऑफ एसी सर्किट. इट इज फ्लो ऑफ एसी करंट. फ्लो ऑफ एसी करंट म्हणजे काय म्हणतो बघा, हे अशी एक प्रॉपर्टी आहे
की ते अफोर केलं जात असतं. मग कोणाला? फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंटला. बट ते इलेक्ट्रिक करंट आहे ते कशी? एसी. म्हणजेच काय? रिएक्टन्स आर प्रेझेंट इन एसी सर्किट. रिएक्टन्स आर प्रेझेंट इन एसी सर्किट म्हणजे आपल्याला सांगता येतंय की जो काही रिएक्टन्स आहे तो फक्त आणि फक्त एसी मध्ये असतो. म्हणजे इट इज अ प्रॉपर्टी टू अपोज द फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट. इट इज द अपोजिशन प्रॉपर्टी. म्हणजे हे कशी आहे? अपोजिशन प्रॉपर्टी आहे. मग ते अल्टरनेटिंग करंटला काय करत असतं? अपोज करण्याचं काम करत असतं. म्हणजे रिएक्टन्स काय केलं रे? अपोज टू द. बघा काय सांगितलं? किंवा ऑफर काय सांगितलं? नाही, अपोजच म्हणू आपण. म्हणजे थोडक्यात म्हणजे तुम्हाला समजून जाईल अपोज टू द फ्लो ऑफ काय? बघा फ्लो ऑफ एसी करंट. कोणते करंट? एसी करंट. म्हणजे हे अपोज केलं जात असतं कोणाला रे? फक्त आणि फक्त एसी करंटला. दुसऱ्या करंटला अपोज करतं का? नाही. डीसीला अपोज करतो, त्याचं नाव रेजिस्टन्स. डीसी करंट आहे, मग त्या डीसी करंटला जे कोणी अपोज करतो त्याचं नाव आहे रेजिस्टन्स. बट एसी सर्किट मध्ये आपल्याला सांगायचं आहे, एसी सर्किट मध्ये जो काही अपोज करतो त्याला म्हणायचं इंडक्टन्स. त्याला काय म्हणायचं? सॉरी, त्याला काय म्हणायचं? रिएक्टन्स. आणि इट इज डिनोटेड बाय. बघा हे सगळं महत्वाचं आहे बरं का. इट इज डिनोटेड. बघा इट इज डिनोटेड बाय एक्स. बघा कशाने दाखवलं रिएक्टन्सला? रिएक्टन्सला दाखवतोय कशाने? एक्स ने. कशाने? एक्स ने. मग एक्स कोण असतं माहिती आहे ना? एक्स कोण असते? एक्स वाय झेड. ओके, म्हणजे एक्स अल्फाबेटिकल एक्स. हा, दुसरा विचार नका घेऊ, कारण ती गेलेली सनी जाऊ द्या बाबा. पण परत आपल्या आयुष्यात आलं तर धिंगाणा उडते. त्यासाठी एक्सचा नाद करायचं नाही. नाहीतर तुम्हाला तर माहिती आहे लोहगड वगैरे वगैरे ते आपले म्हणजे चॅनलवरती चालूच आहेत. म्हणजे कधी कोणावरती भरोसा ठेवू नका. मग भरोसा तोडणारे पण तेनेच आणि ठेवणारे पण तेनेच. पण कोणावरती असं आपले म्हणून जाऊ नका बरं का. विचार करा आणि नंतर सगळी गोष्टी करा. त्यानंतर बघा इट इज डिनोटेड बाय एक्स. इट इज डिनोटेड बाय एक्स. आपण कशाने दाखवलं रे? रिएक्टन्सला एक्स ने दाखवला. मग त्यानंतर सांगूयात इट्स युनिट. बघा इट्स युनिट इज. सांगा बरं, इट्स युनिट इज सांगा बरं. तुम्हाला माहिती आहे रेजिस्टन्स कसा आहे? अपोज करणारी प्रॉपर्टी. रिएक्टन्स सुद्धा काय आहे? अपोज करणारी प्रॉपर्टी आहे. मग रेजिस्टन्सचा युनिट काय आहे? ओहम. काय आहे? रेजिस्टन्सचा युनिट हा ओहम आहे. तर रिएक्टन्सचं सुद्धा युनिट ओहमच असणार आहे, कारण हे सुद्धा अपोज करणार आहे. तिथं डीसी मध्ये अपोज करतो त्याचं नाव रेजिस्टन्स, आणि एसी मध्ये अपोज करतो त्याचं नाव आहे रिएक्टन्स. मग एसी मध्ये अपोज करणाऱ्याचं नाव रिएक्टन्स. दॅट मीन्स याचा युनिट काय आहे? इट्स युनिट इज ओहम. कोण आहे? ओहम आहे. मग हे समजलं का तुम्हाला? रिएक्टन्स समजला का? रिएक्टन्स काय काय सांगितलं आपण? अपोज टू द फ्लो ऑफ एसी करंट. त्यालाच काय म्हणायचं? त्यालाच काय? रिएक्टन्स. म्हणजे जिथं जिथे एसी, जिथे जिथे अल्टरनेटिंग करंट, तिथे तिथे अपोज करणार कोण आहे? रिएक्टन्स. काय आहे? रिएक्टन्स. आणि जिथं जिथं डीसी, तिथं तिथं अपोज करणारा कोण? एकमेव आहे रेजिस्टन्स. लक्षात येतो का? ओके. मग टाइप्स ऑफ रिएक्टन्स बघू आता. हे इथपर्यंतच घ्या, पुढे काही घ्यायची गरज नाही. वाटल्यास रिएक्टन्सला आपण नाही पुढे बघू. आताच काही घ्यायचं नाही. मग आता बघा टाइप्स ऑफ रिएक्टन्स. ओके, लक्षात आहे का? खूप महत्वाचं आहे. टाइप्स ऑफ रिएक्टन्स. एवढं महत्वाचं आहे का नाही? सांगूच नका. टाइप्स ऑफ रिएक्टन्स म्हणजे देअर आर टू टाइप्स ऑफ रिएक्टन्स. या ठिकाणी दोन भाऊ आहेत रिएक्टन्स. बघा डीसी मध्ये एकटा होता त्याचं नाव रेजिस्टन्स. डीसी मध्ये एकटा होता त्याचं नाव काय म्हटलं आपण? रेजिस्टन्स. आता यामध्ये दोन आहेत. मग ते दोन कोण? किती? दोन आहेत. मग ते दोन कोण आहेत सांगा बरं? दोन लाडके कोण आहेत? दोन लाडके कोण आहेत? जसे आपले महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत, तसे या ठिकाणी जे काही रिएक्टन्स आहेत ते दोन लाभलेले आहेत. मग ते दोघांचंही काम वेगवेगळं आहे. मग ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. जसे आपले उपमुख्यमंत्री काम करतात का, तसंच हे काम करतात. म्हणजे या ठिकाणी दोन म्हणजे काय बघा. पहिला आहे इंडक्टिव्ह रिएक्टन्स. बघा इंडक्टिव्ह रिएक्टन्स. आणि दुसरा आहे कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. ओके, किती रिएक्टन्स रे?
दोन. कोणते कोणते? पहिला आहे इंडक्टिव्ह, दुसरा आहे कॅपॅसिटिव्ह. थोडी माझी हँडरायटिंग अशी तशी आहे, समजून घ्या, कारण आपण कधी प्रेम केलंच नाही. अरे प्रेम केलं नाही म्हणजे कशावरती? हँडरायटिंग वरती. तुम्ही विचार दुसरं करून घेऊ नका. हा म्हणजे बोललं तरी एक आहे, नाही बोललं तरी एक आहे, असा गोंधळ आहे इथं. दुसरा विचार करू नका. म्हणजे आपण हँडरायटिंग वरती प्रेम केलेलं नाही म्हणून आपली हँडरायटिंग अशी आहे. तुम्ही तर प्रेम करत चला हँडरायटिंग वरती. लक्ष द्या. ओके. हा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजेच काय रे? हा मला सांगा, रिॲक्टन्स तर दाखवलंय एक्स ने. रिॲक्टन्स कशाने दाखवलं रे आपण? एक्स ने. इथं सुद्धा रिॲक्टन्स आहे, इथं सुद्धा रिॲक्टन्स आहे. इट इज डिनोटेड बाय एक्स. ओके. इथं इंडक्टन्स आहे म्हणून एक्सएल. इथं कॅपॅसिटन्स आहे म्हणजे सी. इथं इंडक्टन्स कशाने दाखवतात रे? आता म्हणा की सर आय घ्या की इथे एल का बरं घेताय? हा एल आपण येतो. चला राहू दे, समजणे वाले का इशारा का भाई. हा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजे कॅपॅसिटिव्हला इंडिकेट केलं जातं सी ने आणि इंडक्टरला इंडिकेट केलं जात असतं एल ने, म्हणून या ठिकाणी एल घेतलं. कॅपॅसिटिव्हला म्हणजे कॅपॅसिटरला इंडक्टर करता सी ने म्हणून एक्सी. ओके. आता इथं बघा, आता एककाचं आपण ऑपरेशन करणार आहोत. आता एक एक कोण कोण रे? एककाचं पकडायचं आणि ऑपरेशन करायचं. हा असं ऑपरेशन करायचं की सगळं असं क्लिअरच, डाऊट क्लिअर करून टाकायचे आपल्याला. मग डाऊट कसं क्लिअर करायचं बघा. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स घेऊ आपण, त्यानंतर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स घेऊ आणि एकदम मजेदार असं त्याचं ऑपरेशन करू. आता बघा, जे काही पहिलं घेतोय आपण तो घेतोय इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. पहिलं काय घेतोय आपण? इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. ओके. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स बघा, हे आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. आता इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजेच काय बघा, ह्याला जर आपण डिफाईन जर करायचं म्हणलं, इट इज डिफाईन ॲज म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? डिफाईन करायचं आहे. इट इज द प्रॉपर्टी टू अपोज फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट विथ द हेल्प ऑफ इंडक्टन्स. म्हणजे आपण असं सांगू शकतो की बाबा हे एसी सर्किट आहे, पण या ठिकाणी जे काही एसी करंट फ्लो होणार आहे त्याला अपोज करतो, पण त्यासाठी यूज कशाचा होतोय? इंडक्टरचा. म्हणजे इट इज अ इंडक्टिव्ह सर्किट विच कॅन अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट किंवा फ्लो ऑफ एसी इलेक्ट्रिक करंट असंही म्हटलं तरी चालतंय. इट इज द प्रॉपर्टी टू अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिक एसी करंट विथ द हेल्प ऑफ इंडक्टर. कोणतंही सांगू शकता, काही अडचण नाही. जरी तुम्हाला माझी तरी डेफिनेशन वाकडी तिकडी येत असेल किंवा तुम्हाला समजत नसेल, मी तुम्हाला समजण्याच्या भाषेमध्ये, गावढाळ भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. मग तुम्हाला कितपर्यंत समजतंय ते बघा. नाहीतर मला जे काही डिटेक्ट आहे किंवा जे काही ऍक्च्युअली डेफिनेशन आहे ते सुद्धा ऍज इट इज पाठांतर करून या ठिकाणी मला लिहिता आलं असतं, पण तशी मी केलेलं नाही, कारण तुम्हाला सगळं समजावं ह्या हेतूचा मी आहे. म्हणजे काय? इट इज द इंडक्टिव्ह सर्किट. इट इज अ प्युअर इंडक्टिव्ह सर्किट. बघा, इट इज अ प्युअर इंडक्टिव्ह सर्किट विच कॅन अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक एसी करंट. इट इज इंडक्टिव्ह सर्किट आहे, काय करतो? अपोज करतो. पण कोणाला? प्युअर इंडक्टिव्ह सर्किट असल्यामुळे एसी सर्किटला अपोज करतो. इट इज डिनोटेड बाय एक्सेल. बघा, मी सगळं एकदम शिस्त मध्ये घ्यायला. इट इज डिनोटेड, बघा, डिनोटेड बाय एक्सएल. कशाने रे? एक्सेल ने डिनोट केलेलं आहे. अँड इट्स युनिट, बघा नेक्स्ट घेऊ आपण. अँड इट्स युनिट, बघा, इट्स युनिट इज ओहम. हे अपोज करणारा कोणी जरी असेल तर त्याचं युनिट ओहमच घ्या. काय घ्यायचंय? ओहम घ्यायचंय. कोणीही जरी असेल अपोज करणार त्याचं युनिट काय घ्यायचंय? ओहम. एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलं जातं, व्हॉट इज द युनिट ऑफ रिॲक्टन्स? व्हॉट इज द युनिट ऑफ इंडक्टिव्ह रिॲक्टन्स? व्हॉट इज द युनिट ऑफ कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स? मग काय सांगणार रे तुम्ही? ओहम. पण आपल्याला माहित आहे अपोज करणारा आहे, पण रेजिस्टर जर असेल तर ओहम, पण तिथंच वेगळं काहीतरी असेल, वेगळं जर असेल तर आपण वेगळंच काहीतरी म्हणतो, नाही आपला आन्सर चुकतो आणि आपला पेपर एखादी 2 मार्काने जातो. म्हणून या ठिकाणी घ्यायचा इट्स युनिट इज ओहम. ओके. मग मला सांगा आता एक्सएल ची व्हॅल्यू काय येईल बाबा? एक्सएल इक्वल टू ओमेगा एल. मेगा बघा काय आहे? एक्सेल इक्वल टू ओमेगा एल आहे.
आता ओमेगा म्हणजे काय रे? अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आता हे बेसिक मध्ये मी बघतो एखाद्या वेळेस हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे का नाही, जर नसेल तर मी ह्याच्यावरती व्हिडिओ बनवून टाकतो. म्हणजे अँग्युलर व्हेलोसिटी माहिती आहे, तशीच अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजेच काय ओमेगा एल. जिथं जिथं ओमेगा बघा, जिथं जिथं ओमेगा तिथं तिथं 2 पाय एफ, तिथं तिथं काय 2 पाय एफ. म्हणून एक्सेल ची व्हॅल्यू काय येईल बघा, एक्सेल इक्वल टू 2 पाय एफ एल. ओके, मग हे आलं काय तुमचा एक्सेल, राईट? एक्सेल आलं. मग आता हे तर इलेक्ट्रिक सर्किट मध्ये किंवा पॉलिटेक्निक मध्ये एवढं महत्वाचं आहे. पोट्ट्यांनो, खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही हे मिस केला रे, हा मग पुढे जर गेलात रे, मजा मजा येणार बरं का मिस केल्यावर. कारण हे जर समजलं तर पुढचे सर्किट समजणार आहेत. आणि त्या तुम्हाला काढा काय म्हटलंय, आणि काय तुम्हाला लिहायचंय, आणि काय तुम्हाला विचारलंय, आणि काय तुम्हाला दिलंय हेच कळत नाही, तर लय भानगड होऊन जाईल. मग चांगलं बघा बटे हो, मग चांगलं बघितलं तर चांगलंच होणार आहे. मग इथं सांगा एक्सेल इक्वल टू 2 पाय एफ एल. एक्सेल का म्हटलं आपण, इंडक्टिव्ह असल्यामुळे, म्हणजे 2 पाय एफ एल आपण असं लिहिलेलं आहे. जिथं जिथे एक्सेल असेल तिथे तिथं काय घ्यायचं तुम्हाला, 2 पाय एफ एल घ्यायचा. मग या ठिकाणी बघा काय येईल रे आपल्याला, आपल्याला एक्झाम मध्ये दिलेलं जात असतं माहितीये का, फ्रिक्वेन्सी दिलेली जात असते, किंवा इंडक्टर फ्रिक्वेन्सी देतं, इंडक्टर देतं, आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काढा म्हणतं, किंवा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स देतं, फ्रिक्वेन्सी देतं, इंडक्टर काढा म्हणतंय, किंवा इंडक्टर देतंय, एक्सेल देतंय, आणि फ्रिक्वेन्सी काढा म्हणतंय. म्हणजे एवढं काही फिरून विचारू शकतंय. याच्यामध्ये कॉन्स्टंट कोण कोण आहे सांगा बरं मला, कॉन्स्टंट कोण कोण आहे? न बदलणारी व्हॅल्यू हे 2, म्हणजेच काय 2 पाय बदलते का? बदलत नाही. मग जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी जाता रे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम खूप महत्वाची, जीवनामध्ये सर्वात जीवन बदलून देणारी एक्झाम म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. मग ती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही पेपर द्यायला जाता, म्हणजेच काय, आता तुमची पॉलिटेक्निक झाली, ITI झाला, इंजिनिअरिंग झाली, तर तुम्ही एक्झाम द्यायला जाता, बरोबर? कशाला? एक्झाम द्यायला जाता, म्हणजेच काय, आता गव्हर्नमेंट इंजिनियर बनता, गव्हर्नमेंट अभियंता बनता, त्यावेळेस मला एक्झाम द्यावी लागते. आणि त्या एक्झाम मध्ये यावरती 100% क्वेश्चन असतो. ते क्वेश्चन काय असतं माहितीये का, म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स डिपेंड्स ऑन डॅश. मग तिथं काहीतरी ऑप्शन देतील, फ्रिक्वेन्सी देतील, पॉवर देतील, व्होल्टेज देतील, करंट देतील, काही देतील. मग तुम्ही काय म्हणणार माहितीये का, इट इज डिपेंड ऑन कशावरती, कशावरती, म्हणजे फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वाढतो, फ्रिक्वेन्सी कमी झाली की इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कमी होतो. म्हणजे थोडक्यात मला सांगा, इंडक्टरची व्हॅल्यू बदलते का? 2 मिली हेनरी असेल, 10 मिली हेनरी असेल, 20 मिली हेनरी असेल, किती का हेनरी असणार आणि किती का हेनरट असणार, ते बदलतो का? बदलत नाही. म्हणजे कॉन्स्टंट. जर इंडक्टर एक वेळेस बनवला तर त्याची व्हॅल्यू बनत नाही. जसं आपण कॅपॅसिटर असतो, कॅपॅसिटर बनवतो का नाही, कॅपॅसिटर, मग ते किती मायक्रोफॅराड असतो, 50 मायक्रोफॅराड, 20 मायक्रोफॅराड MFD मध्ये असतात, राईट? मग ते जे असतात, एक वेळेस बनलं की बनलं, त्याची व्हॅल्यू चेंज होते का? नाही. एक वेळेस रेजिस्टन्स बनला 1 किलो ओहम, 10 किलो ओहम, तर त्याची व्हॅल्यू बदलते का? नाही. म्हणजे तेवढंच राहणार आहे ना सर्किटमध्ये लावल्यावर. 1 किलो ओहमचा रेजिस्टन्स लावला तर 1 किलो ओहमच राहणार आहे, 10 किलो ओहमचा लावला तर 10 किलो ओहमच राहणार आहे. तसं इंडक्टर जर 5 मिली हेनरीचा लावला तर 5 मिली हेनरीच राहणार आहे. म्हणजे थोडक्यात मला म्हणायचं आहे का बघा, हा कॉन्स्टंट आहे इंडक्टर, काय कॉन्स्टंट, 2 पाय एफ कॉन्स्टंट. म्हणजे थोडक्यात सांगता येतंय, एक्सएल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ. एक्सेल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ. म्हणजे एक्सेल वाढतो का कमी होतो याचा आपल्याला रिलेशन बघायचं आहे. whenever we increase the frequency whenever we increase the frequency then inductive reactance also increase. मला सांगा, जर फ्रिक्वेन्सी वाढली तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स वाढतो. अरे हे कॉन्स्टंट आहे, हे कॉन्स्टंट आहे. अगोदर इथं 40 होती, त्यावेळेस जे काही व्हॅल्यू आली ती आली, आणि त्यानंतर जर ही व्हॅल्यू सेम आहे, ही व्हॅल्यू सेम आहे, आणि मी जर इथं 50 केलं तर 50 ची व्हॅल्यू जास्त येणार आहे की नाही, मल्टिप्लाय मध्ये आहे म्हणून या ठिकाणी 50 ची व्हॅल्यू काय येईल, जास्त. मग जशी जशी फ्रिक्वेन्सी वाढेल तसा तसा अपोजिशन ऑफ द इलेक्ट्रिक करंट वाढेल. जसा जसा फ्रिक्वेन्सी वाढेल तसा तसा अपोजिशन ऑफ इलेक्ट्रिक करंट वाढेल. मग त्यासोबतच जशी जशी फ्रिक्वेन्सी कमी झाली तशी तशी इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कमी होतो. जसा जसा फ्रिक्वेन्सी कमी होईल तसा तसा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कमी होतो, आणि जसा जसा फ्रिक्वेन्सी वाढते तशी तशी काय होते, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा वाढत असतो. म्हणजे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. ओके, इथं सांगू शकता, इट इज डायरेक्टली proportional
टू द फ्रिक्वेन्सी म्हणजे आपल्याला असं सांगता येतंय म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी. ए सांगता येते का नाही? ए पोट्यो येते का नाही सांगा बरं. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स समजला का तुम्हाला? काय समजलं रे सांगा बरं. एक्सेल आहे, 2πf सांगितलं. जर कम्प्लीट एक्झाम मध्ये असेल तर हा रिलेशन लक्षात ठेवा आणि जर हा रिलेशन तुमच्या लक्षात असेल तर तुमच्या कोणीही काही करू शकत नाही किंवा तुमचे मार्क कोणी घेऊ शकणार नाही. दुसरं घ्यायचं आपल्याला, दुसरं घ्यायचंय कॅपॅसिटिव्ह सर्किट, दुसरं कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. दुसरं घ्यायचं काय? कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. चला, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजेच काय? इट इज डिनोटेड बाय, ओके, इट इज डिनोटेड बाय एक्सी, एक्स, होय एक्सी. ओके, कशाने डिनोट केला आपण? एक्सी ने डिनोट केला. त्यानंतर नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला इट्स युनिट. नेक्स्ट बघायचं काय? इट्स युनिट इज हे सुद्धा काय माहितीये का? इंडक्टिव्ह. आपण इंडक्टिव्ह सांगितलं ना. कॅपॅसिटिव्ह काय माहितीये का? तिथे इंडक्टरमुळे जे काही अपोज होत होता त्याच्यामुळे त्याला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हटला. इथे कॅपॅसिटरमुळे करंटला अपोज केलं जात असतंय म्हणून ह्याला म्हणायचंय कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. म्हणजे काय? इट इज द प्युअर एसी कॅपॅसिटिव्ह सर्किट व्हिच कॅन अपोज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक एसी करंट. ओके, म्हणजे काय आहे? हा आहे तुमचा प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट आणि या सर्किट मधून जाणारा जो काही एसी करंट आहे त्या करंटला अपोज करण्याचं काम करतं. त्याचं नाव कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. त्याचं नाव काय? कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. झुके का नाही साला. हा, असं आहे ते, राईट. हा, इथं आहे इट्स युनिट इज ओहम. अपोज जरी कोणी करत असेल तर त्याला पळून येतो आणि ओहम म्हणतोय. अरे मीच म्हणजेच काय? ओहम. ओके, मीच नाही. ओके, हा, आता आला हा. मग त्यानंतर एक्सी ची व्हॅल्यू काय आहे बाबा? एक्सी इक्वल टू 1/ओमेगा सी. मेगा कोण आहे? मेगा बघा बरं. मेगा कोण? अशी एखादी मुलगी असायची त्याच्या मागे सगळं जरा तिचं नाव मेगा, असंच म्हणायचंय. हा, ओमेगा इक्वल टू 2πf. ओमेगा इक्वल टू काय आहे? 2πf आहे, आपण सांगितलेलं आहे. चला, तर मग 2πf आहे, राईट. मग आता आपल्याला शिकायचंय की बाबा याची व्हॅल्यू कशी काढणार? एक्स इक्वल टू 1 डिवाइडेड बाय ओमेगाची व्हॅल्यू पुट करा 2πfc. 2πfc असं आलेलं आहे आणि हे आला तुमचा ओहम, राईट. हे काय आला? ओहम. मग सर तुम्ही इथं सांगितलं एक्सेलचं आणि फ्रिक्वेन्सीचं रिलेशन काय? तुम्ही सांगितलं एक्सेल आणि फ्रिक्वेन्सीचं रिलेशन काय आहे ते तुम्ही मला सांगितले. पण आता सांगा याचा रिलेशन काय आहे? याचा रिलेशन काय? याचा रिलेशन बघा काय आहे माहिती का? एकदम सोपं आहे, काही जास्त अवघड नाही. मग या ठिकाणी मला सांगा, जर आपण कंपनीमध्ये कॅपॅसिटर बनवलं तर ते कॅपॅसिटर आपण बोरवेलला लावतो, मोटरला लावतो, फॅनला लावतो, राईट. आणि त्याची काहीतरी रेटिंग असते 40 मायक्रोफॅरड, 20 मायक्रोफॅरड, 50 मायक्रोफॅरड, 200 मायक्रोफॅरड, असं काहीतरी त्याची व्हॅल्यू असते. आणि ती व्हॅल्यू आपण चेंज करतो का? चेंज करू शकत नाही, कारण तो कॉन्स्टंट आहे. म्हणून या ठिकाणी 2 कॉन्स्टंट, पाय कॉन्स्टंट आणि सी कॉन्स्टंट राहिलं का रे? एक्सी राहिलं का बघा? एक्ससी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एफ. म्हणजे थोडक्यात बघा, जर का फ्रिक्वेन्सी वाढली तर इंडक्टिव्ह कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कमी होतो, कारण डिवाइडची व्हॅल्यू मोठी झाली. डिवाइड मध्ये जर व्हॅल्यू वाढली तर मेन जे काही व्हॅल्यू येणार आहे ते कशी येईल? ते कशी कमी येईल. मग ते कशी कमी येईल बघा. आणि मी तुमचं उदाहरण पण घेऊ, म्हणजे तुम्हाला एक उदाहरण घेऊन सांगतो. त्यानंतर जर फ्रिक्वेन्सी कमी झाली तर एक्सी वाढते. थोडक्यात मला सांगा, 20 डिवायडेड बाय जर 2 असेल तर येणारी व्हॅल्यू 10 येते आणि 20 डिवायडेड बाय जर 4 असेल तर येणारी व्हॅल्यू किती येते रे सांगा बरं? 5 येते. म्हणजे खालची व्हॅल्यू वाढले म्हणजे टोटल व्हॅल्यू कमी झाली, खालची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे कमी झाली व्हॅल्यू म्हणून टोटल व्हॅल्यू वाढली. हे रिलेशन याच्यामध्ये कामाला येतो. मग हे काय? इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी. व्हेनेवर वी कॅन इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी then decrease the inductive capacitive reactance, and when we can decrease the frequency, then increase the capacitive
रिएक्टन्स. हे तुम्हाला सांगता येते की नाही रे? खरं खरं सांगायचं, मजाक नाही. हा, अभि मजाक करे तो मग अवघड होईल परिणाम याचा. त्यासाठी मजाक करू नका. हे जे काय आहे ते चांगल्या प्रकारे तुम्ही बघा आणि चांगल्या प्रकारे बघितलं तर 100% समजणार हे मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि जरी नाही समजलं तर व्हिडिओ फ्री आहे, तुम्ही बघत राहा. आणि थोड्याच दिवसामध्ये मी ऑनलाईनला आपण लाईव्ह लेक्चर घेणार आहेत. ते एक सब्जेक्ट मी घेणार आहे, त्याचं नाव जीटीडी. तो मी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने शिकवणार आहे. तर कुठं जायचं नाही बघा. ओके, हे आलं. म्हणजे मला सांगा बरं, रिॲक्टन्स समजला का रे? त्यानंतर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स समजला का? त्यानंतर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स समजला का? काही डाऊट आहे का? मग इथं बघा, या ठिकाणी होता काय, एक्सएल इक्वल टू 2πfl एवढं लक्षात ठेवा. जे काही बॉक्स केलंय ते लक्षात ठेवा बरं का, बॉक्स केलेलं. कारण तुम्ही जर पॉलिटेक्निक मध्ये शिकत असेल तर खूप महत्वाचं आहे. हे जे काही बॉक्स केलेत ते लक्षात ठेवा. एक्सएल इक्वल टू 2πfl इट इज अ इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि Xc इक्वल टू 1/2πfc इट इज द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. नेक्स्ट आपला बिट आहे तो म्हणजेच काय, इम्पिडन्स. तो म्हणजेच काय आहे, इम्पिडन्स. मी थोडा रफ करतो रे आता बघा. इम्पिडन्स आहे, इम्पिडन्स सुद्धा खूप महत्वाचं काम करतो. आणि इंडक्टन्स हा आहे म्हणून एसी सर्किट आहे. जर इंडक्टन्स राहिला नसता तर एसी सर्किट राहिला नसता, आणि एसी सर्किट जर राहिला नसतो तर आपण या ठिकाणी इंजिनियर झालो नसतो. यासाठी आपल्याला शिकायचं आहे, काय शिकायचं आहे, इम्पिडन्स. हा, इम्पिडन्स म्हणजे अडथळे. हा, इम्पिडन्स म्हणजे खूप महत्वाचा आहे. तो सुद्धा आहे झड. तो सुद्धा आहे झड. मग आता बघू आपण जे काही इम्पिडन्स आहे तो इम्पिडन्स कशा प्रकारे आपण घेणार आहोत ते बघा. इम्पिडन्स नेक्स्ट काय घ्यायचं आता आपल्याला, इम्पिडन्स. इम्पिडन्स इट इज डिनोटेड बाय झड. आता बघा, हा एक राहिलं, एक सर्किट जे होतं रेजिस्टिव्ह सर्किट होते. रेजिस्टिव्ह सर्किट म्हणजे डीसी सर्किट. देर आर नो एनी चान्सेस ऑफ द इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स. त्या ठिकाणी इंडक्टन्सही राहणार नाही आणि कॅपॅसिटन्सही राहणार नाही. प्युअर रेजिस्टन्स असेल त्याला प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट म्हणतो, म्हणजे दॅट इज डीसी सर्किट. ओके, ते हा. आता बघा, इम्पिडन्स म्हणजे काय, मी एकदम चिल्लर अशी गोष्ट सांगतो. इट इज द इफेक्टिव्ह opposition. It is the effective opposition which can combine the resistance and reactance. म्हणजेच काय असं सुद्धा सांगू शकतो. किंवा इट इज द म्हणजे इम्पिडन्स जो काही आहे, इम्पिडन्स इज द इफेक्टिव्ह ऑपोजिशन टू कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स अँड रिॲक्टन्स. म्हणजे हे इफेक्टिव्ह एक असा व्हॅल्यू आहे की इफेक्टिव्ह काम करत असतो, म्हणजे दोघांचं मिळून काम करतो. म्हणजे हे काय करतं, कंबाईनचं काम करत असतं. मग कंबाईन कोण, एक आहे रेजिस्टन्स, दुसरा आहे रिॲक्टन्स. आणि हे दोन्ही सुद्धा काय करतात, एसीला अपोज करतात. हे दोन्ही सुद्धा काय करतात, एसीला. म्हणजे थोडक्यात बघा, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स प्लस रिॲक्टन्स इक्वल टू इम्पिडन्स. म्हणजे रेजिस्टन्सही आहे आणि रिॲक्टन्सही आहे, त्यावेळेस येत असतो तुमचा इम्पिडन्स. त्याच ठिकाणी काय येत असतं, इम्पिडन्स. म्हणजे हे काय कॉमन प्रॉपर्टी आहे. म्हणजे रेजिस्टन्स सुद्धा वापरलाय आणि इंडक्टन्स आपलं काय रिॲक्टन्स सुद्धा वापरलाय आणि त्याचं बनलंय आपलं इम्पिडन्स. म्हणजे दोघांनी मिळून जे काही अपोजिशन केले, रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स, त्या दोघांनी मिळून जेव्हा अपोजिशन केलंय याला म्हणायचं झड. याला काय म्हणायचं आहे, झड म्हणायचं आहे. मग या ठिकाणी रेजिस्टन्स सुद्धा आहे. आणि हे आलं कसं रे, मला सांगा, प्रत्येक कंडक्टर मध्ये रेजिस्टन्स असतो का नाही? जे काही वायर वापरतो आपण, वायर वापरतो का वायर, त्या वायर मध्ये रेजिस्टन्स असतो का नाही? तिथला रेजिस्टन्स हा आणि जे काही लोड आहे एसीचा, त्या ठिकाणी कॅपॅसिटिव्ह लोड आणि इंडक्टिव्ह लोड. मग कॅपॅसिटिव्ह लोड जर असेल तर मे बी हे एक्सेल असू शकतो किंवा एक्सेस सुद्धा असू शकतो, कोणताही असू शकतो, त्याला काही चॅलेंज नाही. म्हणजे या ठिकाणी एक्सेलही असू शकतो आणि एक्सेस सुद्धा असू शकतो. म्हणजे रेजिस्टन्स आणि जे काही रिॲक्टन्स आहे त्या दोघांचं कॉम्बिनेशन करतात तेव्हा भेटतो आपला झड. तेव्हा काय भेटतो, झड. मग याचा सुद्धा जो युनिट आहे तो काय आहे, इट इज डिनोटेड बाय झड. इम्पिडन्स हा डिनोट केला जातो झडने. खूप महत्वाचं आहे बरं काय, झड खूप महत्वाचं आहे. म्हणजे इम्पिडन्स हा डिनोट केला झडने. म्हणजे आपण इथे लिहू, इट इज डिनोटेड बाय झड and its unit is ओहम. काय हे सुद्धा अपोज करणार म्हणजे ओहमच असेल ना, त्याचा युनिट सुद्धा काय आहे, ओहम आहे. मग या ठिकाणी झडला आपल्याला दोन फॅक्टर मध्ये सांगायचंय. दोन फॅक्टर कोणते कोणते, एक आहे पोलार फॅक्टर
आणि दुसरा आहे म्हणजे पोलार फॉर्म आणि दुसरा आहे रेक्टँग्युलर फॉर्म. मग जिथं जिथं पोलार आणि तिथं तिथं अँगल मी हे तुम्हाला सांगितलं होतं. जिथं जिथं पोलार असतो तिथे तिथं अँगल असतो आणि जिथं जिथं इमॅजिनरी फंक्शन म्हणजे जे असतो तिथं तिथं रेक्टँग्युलर फॉर्म असतो असं मी तुम्हाला सांगितलंय. ते दोघांनाही बघू आपण रेक्टँग्युलर फॉर्म आणि पोलार फॉर्म मध्ये कशा प्रकारे असतो. हा तर अगोदर बघू रेक्टँग्युलर फॉर्म. जे काही झड आहेत इम्पिडन्स आर रिप्रेझेंटेड बाय किंवा इम्पिडन्स इज रिप्रेझेंटेड इन द रेक्टँग्युलर फॉर्म. लिहा तिथं बसताना काय करायचं माहिती का, मी जे काही सांगतो आता लिहायला तेवढं माझ्याकडे वेळ नाही वगैरे, लिहिलं सगळं किचकट होतं म्हणून मी लिहत नाही. तुम्ही लिहत चला. या ठिकाणी लिहायचं आहे द इम्पिडन्स आर रिप्रेझेंटेड इन द रेक्टँग्युलर फॉर्म. आर रिप्रेझेंटेड इन द रेक्टँग्युलर फॉर्म. तर या ठिकाणी बघा रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये कसं असेल रेक्टँग्युलर फॉर्म. चला रेक्टँग्युलर फॉर्म आहे. रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये जे काही झड आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे रिप्रेझेंट करायचं आहे. म्हणजे झड इक्वल टू आर प्लस जे एक्स. आर प्लस जे एक्स. आता जर इंडक्टिव्ह राहिला असता तर आपण काय लिहिलो असतो रे इंडक्टिव्ह जर असेल झड इक्वल टू आर प्लस जे एक्स एल. आणि हे जर कॅपॅसिटिव्ह जर राहिला असता तर झेड इक्वल टू आर प्लस जे एक्सी. म्हणजे काय बदललं तुमचा एक्सेल आणि एक्सी म्हणजे डिपेंड्स ऑन लोड. लोड बदलला की एक्सेल आणि एक्सी होत असतो. म्हणजे झेड इक्वल टू आर प्लस जे एक्स. राईट. इथपर्यंत आला का नाही. मग जर याला आपल्याला पुढे जर काढायचं असेल व्हॅल्यू जर काढायची असेल आपल्याला तर काय करू म्हणजे काय काढू शकतो आपण. जर अशी जर असेल तर ह्याच्यावरून जर आपल्याला आर ची व्हॅल्यू काढायची असेल तर कसं करणार आपण. म्हणजे या ठिकाणी झड या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आता मॉड ऑफ झड. म्हणजे या ठिकाणी जर ह्याचं कॉम्बिनेशन घेतलं तर आपण आर काढू शकतो. आर जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल म्हणजे जेव्हा ह्याला पोलर फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करतो तेव्हा काय करावं लागेल. आता मी घेतो पोलर फॉर्म. ओके नेक्स्ट घेतो पोलर फॉर्म. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल लगेच. पोलार फॉर्म. मला सांगा आता पोलार फॉर्म काढायचा आहे. पोलार फॉर्म मध्ये काढत असताना झड मॉड ऑफ झड अँगल फाय. म्हणजे हे झाला पोलार. जिथं जिथे अँगल तिथे तिथं पोलार फॉर्म. जिथे जिथे इमॅजिनरी फंक्शन तिथे तिथे रेक्टँग्युलर फॉर्म हे तुम्हाला सांगितलेलं आहे. मग आता इथं फाय आहे किंवा मॉड ऑफ झड आहे. मग मला तर मॉड ऑफ झड जर काढायचं असेल तर मी काय करणार बघा. मॉड ऑफ झड इक्वल टू अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्स चा स्क्वेअर. म्हणजे याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर जर घेतलं तर आपल्याला काय भेटून जाईल मॉड ऑफ झड. म्हणजे मॉड ऑफ झड असं लिहिता. जर आपल्याला अँगल जर काढायचं असेल तर काय होतं रे थिटा इक्वल टू टॅन इनवर्स वाय बाय एक्स. हे आपला फॉर्म्युला होता. मी शिकवलेला आहे तिथे जाऊन बघू शकता. म्हणजे थोडक्यात फाय इक्वल टू टॅन इनवर्स वाय हे असू शकतो. वाय काय हे आणि एक्स हा म्हणजे हे काय असतो वाय आणि हे असतो एक्स. म्हणजे वाय बाय एक्स म्हणजे काय एक्स डिवायडेड बाय आर. म्हणजे यावरून तुमचा सुद्धा काय भेटून जाईल फाय भेटून जाईल. अशा टाइप मध्ये आपण हे टाइप्स ऑफ एसी सर्किट कंप्लीट केले. त्यासोबतच टाइप्स ऑफ रिएक्टन्स बघितलं. व्हॉट इज रिएक्टन्स बघितलं. त्यानंतर इम्पिडन्स बघितलं. आणि हे सगळंच जे काही कॉम्बिनेशन आहे ते चांगल्या प्रकारे मी तुम्हाला दिलेलं आहे. मग आता नेक्स्ट बघायचं आपल्याला पॉवर फॅक्टर आणि रेक्टँग्युलर टू पोलार आणि पोलार टू रेक्टँग्युलर कसा कन्वर्ट करायचा आहे आणि हे नेमकं असतं तरी काय हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता हे याच्यासोबत आपले काय थोडे लेक्चर पडत राहतील आणि तुम्ही कंटिन्यू बघा. यासाठी मी आतापर्यंतही सांगितलं नाही की चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना भाऊ चांगला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका. जे काही तुमचे चांगले मित्र असतील मैत्रिणी असतील किंवा जे काही तुमचे चांगले रिलेटिव्ह असतील की ज्यांना कामी येणार आहे अशा विद्यार्थ्यांना माझे व्हिडिओ पाठवत चला. कारण त्यांचाही फायदा होईल आणि माझेही व्ह्यूज वाढतील आणि मलाही आनंद वाटेल. आणि जर तुम्ही खरंच मनातून अभ्यास करणार असाल तर कमेंट करत चला की सर या वरती व्हिडिओ बनवा, या टॉपिक वरती व्हिडिओ बनवा, या सब्जेक्ट वरती व्हिडिओ बनवा. मी त्यावरती बनवायला तयार आहे. फक्त तुमची कमतरता पडते ती म्हणजे कमेंट करत चला. म्हणजे मी व्हिडिओ बनवत राहील. जरी बघा माझी इंजिनिअरिंग झालेली आहे. मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंड पासून आहे. जरी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचे जरी व्हिडिओ बनवायचे असेल तरी सांगा. मी ते चांगल्या प्रकारे बनवू शकतो, चांगल्या प्रकारे शिकू शकतो आणि ऑलराऊंडर आहे. मी पूर्ण इलेक्ट्रिकलचे व्हिडिओ
म्हणजे पूर्ण इलेक्ट्रिकलचा सिलेबस चांगल्या प्रकारे शिकू शकतो मी. जरी तुमची जर अशी कमेंट आली किंवा जर तुम्हाला खरंच फायदा होत असेल तर मी व्हिडिओ बनवायला तयार आहे. तुम्ही फक्त बघा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट माय डिअर स्टुडंट्स. तर चांगल्या प्रकारे अभ्यास करा. धन्यवाद.